आज आपण पाहणार आहोत की आपल्या अँड्रॉइड म्युझिक प्लेअर सिस्टममध्ये स्प्लिट स्क्रीन फीचर कसा वापरायचा. या फीचरच्या मदतीने तुम्ही दोन ॲप्लिकेशन्स एकाच वेळी वापरू शकता. हा फीचर कसा वापरायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वप्रथम तुम्ही 9 डॉट्स मेनूवर क्लिक करा. उदाहरणार्थ सर्वात आधी आपण YouTube ओपन करूया. तुम्ही पाहू शकता की YouTube ओपन झाले आहे. आता होम बटन दाबा. तुम्ही मेन स्क्रीनवर परत याल. यानंतर दुसरे ॲप्लिकेशन ओपन करा. समजा मला आता गुगल मॅप्स ओपन करायचे आहे. हे आपले गुगल मॅप्स आहे. तुम्ही इथून ॲम्बियन्स मॉलचे लोकेशन सर्च करू शकता. आता जर मला मॅप्स आणि YouTube दोन्ही एकाच वेळी चालवायचं असतील तर सर्वप्रथम होम बटनवर क्लिक करा. त्यानंतर वरून खाली हलकेत स्वाईप करा. तुम्हाला एक लाईन दिसेल ज्यावर डबल विंडो आयकॉन दिसत असेल. त्या आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही पाहू शकता की बॅकग्राऊंडमध्ये आपण आधी ओपन केलेली दोन्ही ॲप्लिकेशन दिसत आहेत. आता जर मला या दोन्ही ॲप्लिकेशन साईड बाय साईड चालवायच्या असतील तर मी पहिल्या ॲप्लिकेशनवर होल्ड करतो. होल्ड केल्यावर तुम्हाला दोन लाईन्स दिसतील. तिथे लिहिलेले असेल ड्रॅग हिअर टू यूज स्प्लिट स्क्रीन. आता मी मॅप्स ॲप्लिकेशनला ड्रॅग करून डाव्या बाजूला ठेवतो. पहा, मॅप्स डाव्या बाजूला आले आहे. आता उजव्या बाजूला असलेल्या ॲप्लिकेशनवर फक्त टॅप करा. आता उजव्या बाजूला YouTube सुरू झाले आहे. आता मी मॅप्समध्ये नॅव्हिगेशन सुरू करतो आणि YouTubeवर म्युझिक प्ले करतो. तुम्ही पाहू शकता की मॅप्स आणि YouTube दोन्ही एकाच वेळी चालू आहेत. जर तुम्हाला स्प्लिट स्क्रीन बंद करायचा असेल किंवा मेन स्क्रीनवर परत जायचे असेल तर मधोमध असलेली लाईन प्रेस करून डावीकडे किंवा उजवीकडे ड्रॅग करा. ज्या बाजूला तुम्ही लाईन ड्रॅग कराल त्याच्या विरुद्ध बाजूचे ॲप्लिकेशन फुल स्क्रीनमध्ये सुरू राहील. उदाहरणार्थ मी मॅप्स बंद केले. आता YouTube मेन स्क्रीनवर फुल स्क्रीनमध्ये दिसत आहे. मला आशा आहे की स्प्लिट स्क्रीन फीचर कसा वापरायचा हे तुम्हाला समजले असेल. तुमच्या वेळेसाठी धन्यवाद.